राज्याचं सरकार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये दिवसा ढवळ्या माती टाकत आहे. अत्यंत गंभीर वास्तववादी पुराव्यानिशी आकडेवारीमध्ये आज आपण बोलणार आहोत. मित्रांनो, वेळ असेल तरच आपण ऐका आणि आपल्याला वेळ नसेल तर कृपा करून आपण ऐकूही नका. अत्यंत महत्वाचा, राज्याच्या शेतकऱ्यांच्या, राज्यातल्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे, महत्वाचा विषय आहे आणि या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, महाराष्ट्राचं बजेट नुकतंच सादर झालेलं आहे आणि 20,000 कोटी रुपयाचा तुटीचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला आहे. आणि मग यामध्ये आता अनेक वर्षापासून, गेल्या 2-3 वर्षापासून सातत्याने सुरू असलेला जो विषय आहे शक्तीपीठ महामार्ग, तर या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला अधिक गती देण्याचा निर्णय राज्याच्या सरकारने घेतलाय. महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांनी 95-97% शेतकऱ्यांनी ज्या महामार्गाला विरोध केला, विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या, या सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा हा महामार्ग करायचाच अशा पद्धतीचा हट्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचं सरकार घेत आहे. कारण काय, तर या राज्यातल्या शेतकऱ्यांचं कल्याण करायचंय, त्यांच्या आयुष्याला खूप मोठं चांगलं वळण द्यायचंय, त्यांची प्रगती करायची असं सांगितलं जातं. परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये यांना काही प्रगती होणार नाही. उलट शेतकऱ्यांच्या 20,000 एकर जमीन कायम शेतकऱ्याच्या हातून निघून जाणार आहे आणि हजारो शेतकऱ्यांची जी कुटुंब आहे ती उघड्यावर पडणार आहे, बेघर होणार आहेत, अक्षरशः बेघर. त्यांच्या हाताला रोजगार सुद्धा राहणार नाही, उद्ध्वस्त होणार आहे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या शक्तीपीठ महामार्गातला शेतकरी. आपल्याला मी एक गोष्ट सांगतो, ते नोट करून ठेवा. शक्तीपीठ महामार्गावर पूर्वी 86,000 कोटी रुपये खर्च येणार होता, आता तो 1,00,000 कोटी रुपये येणार आहे असं सांगितलं जातो. ते खरंही असेल, कारण सरकार जे सांगतं ते खरंच असतं, त्याला आपण खोटं कशाला म्हणायचं. परंतु मित्रांनो, एक गंमत किंवा एक आठवण मी आज करून देणार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सरकारला, की तुम्ही सत्तेवर आल्यापासून 2014 पासून, तुम्ही जेव्हा सत्तेवर आलात, महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झालात, तेव्हापासून तुम्ही एक गोष्ट सातत्याने बोलताय की मी नदीजोड प्रकल्प हातामध्ये घेणार आहे आणि महाराष्ट्रातल्या पश्चिमी वाहिन्यातलं, खास करून कोकणातल्या ज्या नद्या आहेत, ज्यांचं 45% एकूण पाण्यापैकी 45% पाणी हे समुद्रात जातं, किंवा या पश्चिमी वाहिन्यातल्या सर्वच्या सर्व नद्या, ज्याचं 1 लिटर सुद्धा पाणी महाराष्ट्राच्या शेतीसाठी उपयोगाचं होत नाही, ते संपूर्णपणे समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळतं. हे पाणी आता आपण मराठवाडा आणि विदर्भामध्ये आणू. सातत्याने सांगितलं गेलं, भाषणात सांगितलं गेलं, निवडणुकीत सांगितलं गेलं, त्यांच्या स्वतःच्या अनेक स्टेटमेंट मध्ये सुद्धा तो मुद्दा सातत्याने पुढे आला आणि सांगितलं गेलं की हा प्रकल्प खूप मोठा आहे आणि साधारण 90,000 कोटी रुपये इतका खर्च या प्रकल्पाला येणार आहे. शक्तीपीठ महामार्गाला हा मुद्दा लक्षात ठेवा, 1,00,000 कोटी रुपये खर्च येणार आहे आणि नदीजोड प्रकल्पाला किंवा पश्चिमी वाहिन्यातलं पाणी मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आणण्यासाठी 90,000 कोटी रुपये खर्च होणार आहे. मित्रांनो, बघा, आपल्या राज्यामध्ये 307 लाख हेक्टर जमीन एकूण भौगोलिक क्षेत्र आहे आपलं. त्यापैकी जी लागवडीखाली जमीन येते आपली, ती 225 लाख हेक्टर एवढी जमीन आपली लागवडीखाली आहे. आणि आपल्याकडे 5 खोरे आहेत साधारणपणे, ज्यामध्ये जमिनीवरचं पाणी आपण त्यामध्ये साठवतो किंवा त्यातून वाहून नेतो. एक आहे पश्चिमी वाहिन्या ज्या कोकणामध्ये येतात, दुसरा आहे गोदावरी खोरे, तिसरा आहे कृष्णा खोरे,
तापी पूर्णेचं खोरं आणि नर्मदा खोरं असे 5 खोरे एकूण आहेत. मित्रांनो, आपल्या राज्याची जी सिंचनाखालची जी आज जमीन आहे ही 18 ते 20% एवढी आहे. लक्षात ठेवा एक पॉईंट, 18 ते 20% एवढी आहे. आणि महाराष्ट्रात जेवढं पाणी उपलब्ध आहे ती पाणी किती आहे बघा, 164 अब्ज घनमीटर एवढं महाराष्ट्रामध्ये पाणी उपलब्ध आहे. आणि आंतरराज्य पाणी वाटप करारानुसार आपल्या हिश्श्याला जे पाणी आलंय ते 126 अब्ज घनमीटर इतकं पाणी महाराष्ट्राच्या हिश्श्याला आलेलं आहे. परंतु दुर्दैव सांगू काय मित्रांनो, दुर्दैव, या राज्याचं दुर्दैव, या महाराष्ट्राचं दुर्दैव, शेतकऱ्यांचं दुर्दैव की एकूण आपल्या जे हिश्श्यात पाणी आलंय 126 अब्ज घनमीटर, त्यापैकी जवळपास 79 ते 80 अब्ज घनमीटर इतकं पाणी वाहून जातंय मित्रांनो, वाहून जातंय. त्याचा काहीही उपयोग होत नाही राज्याला. एकूण पाण्यापैकी जर 79 अब्ज घनमीटर पाणी जर आपल्यातून वाहून जात असेल तर हे राज्यकर्ते नेमके करीत काय आहे? हे पाणी का अडवलं जात नाही? हे पाणी का लिफ्ट केलं जात नाही? हे पाणी ज्या विभागाला गरज आहे त्या विभागाला का दिलं जात नाही? सरकार साहेब, महाराष्ट्रातल्या 75,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. दररोज 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करतायत आणि तुम्ही विकासाच्या गप्पा मारताय. महाराष्ट्र फार मोठी प्रगती करतोय म्हणून सांगताय. तुम्हाला 90,000 कोटी रुपयाचा प्रकल्प करण्यासाठी पश्चिम वाहिन्याचं पाणी मराठवाडा आणि खानदेश आणि विदर्भात आणण्यासाठी तुमच्याकडे 90,000 कोटी रुपये नव्हते ना? नव्हते, मानू आपण, नाही मान्य करू. मग 1,00,000 कोटी रुपये शक्तीपीठ महामार्गासाठी आले कुठून? अध्याय कुठून? तुमचा अर्थसंकल्प 20,000 कोटी रुपयाचा तुटीचा अर्थसंकल्प आहे. याचा अर्थ तुम्हाला यापुढचा कारभार पूर्णपणे कर्ज घेऊनच करावा लागणार आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी सुद्धा तुम्ही 20,000 कोटी रुपयाचं तात्पुरतं कर्ज घेतलंय. भूसंपादनासाठी किंवा त्यांच्या एकूण आराखड्यासाठी आता 20,000 कोटी रुपये कर्जच घेतलंय. मग तुम्ही जर 1,00,000 कोटी रुपये कर्ज घेऊन अशा पद्धतीचा प्रकल्प हा करणार असाल तर मग 90,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन, तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तुमची तिजोरी रिकामी आहे, मान्य, तर तुम्ही 90,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन पश्चिम वाहिन्याचं पाणी मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात का आणत नाही? का वाटत नाही तुम्हाला? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि या मुद्द्याकडे सर्वाधिक लक्ष दिलं पाहिजे. सांगता तुम्ही सभागृहामध्ये अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये सांगता की कृषी विकासाचा दर हा खूप ढासळलेला आहे आणि 7-8 वरून तो आता 3-3.5% आले. हे सांगताना तुम्हाला लाजही वाटत नाही. त्याचं कारण आपण हे देता, अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे हे सगळं राज्याचं नुकसान झालंय, हे आपण राज्याच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय म्हणून सांगतात. परंतु या राज्यातल्या शेतीला किंवा राज्याचं सिंचन क्षेत्र वाढलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत नाही. वाहून जाणारे जे पाणी आहे 79 लक्ष घनमीटर एवढं पाणी, हे पाणी आपल्या शेतकऱ्याला देण्यासाठी तुमची राहत नाही का? तुम्ही तसा विचार करत नाही का? पैसे नाही ते जर कारण तुम्ही सांगणार असाल तर तुम्ही कितीही पैसे कधीही मोकार उधळता, मोकार. आणि तुमचा कारभार कमाईवर नाहीच आहे सध्या. तुमचा कारभार पूर्णपणे कर्जावर आहे. 11.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रावर झालंय. 20% अधिक पुढे तुम्ही गेलेले आहात आणि पुढच्या काळातही तुम्ही हा जो 11.5 लाख कोटी रुपयाचा कर्जाचा जो आकडा आहे हा 15 लाख कोटीवर घेऊन जाणारच आहात. कर्ज काढणे आणि तुमच्या कौतुकाच्या ज्या योजना आहेत, तुमच्या हिताच्या ज्या योजना आहेत, तुमच्या गुत्तेदार लोकांच्या हिताच्या ज्या योजना आहेत, कॉन्ट्रॅक्टरच्या हिताचे जे प्रकल्प आहेत तेवढेच तुम्ही राबवणार. राज्याच्या शेतकऱ्याचा विचार नाही करणार. का येत नाही पश्चिम वाहिन्याचं पाणी मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये? का येत नाही?
हे आणू शकता तुम्ही, तुमच्याकडे सगळ्या गोष्टीची तयारी आहे पूर्णपणे. पैसे नाहीत हे कारण असेल तर घ्या कर्ज, तुम्हाला आणखीन कर्ज घेण्याची परवानगी आहे पूर्णपणे जागतिक बँकेकडनं. घ्या ना, आपण का मागे पडताय? शक्तीपीठ महामार्गाला घेता तुम्ही, शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला 20,000 एकर जमीन मातीत घालून त्यावर सिमेंट टाकायला तुम्ही कर्ज घेता, शेतकऱ्यांचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी तुम्ही कर्ज घेता. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी हे पाणी का महाराष्ट्राला देत नाही? मित्रांनो, पश्चिम वाहिन्यातलं पाणी जर महाराष्ट्रामध्ये आलं त्या बाकीच्या भागामध्ये, मराठवाडा, खानदेश, विदर्भामध्ये, तर 12 ते 15 लाख हेक्टर जमीन नव्याने पाण्याखाली येईल. 12 ते 15 लाख हेक्टर, आणि 10% आपल्या राज्याचं सिंचन क्षेत्र वाढेल. म्हणजे एकूण सिंचनाची जी टक्केवारी आहे ती आपली 30% राज्याची जाईल. आणि त्यातून बघा, 10 लाख हेक्टर ते 15 लाख हेक्टर जमीन जर उलिठाखाली आली, पाण्याखाली आली, तर 10 ते 15 लाख कुटुंबाचं कल्याण नाही का होणार? शेतकऱ्यांचं शक्तीपीठ महामार्गात तेवढ्याच कल्याण होणार आहे. हा कोणासाठी शक्तीपीठ महामार्ग आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. शक्तीपीठ महामार्गावर 1 लाख कोटी रुपये खर्च केल्यानंतर या महामार्गावरचा 1 वर्षाचा टोल हा 1 लाख कोटी रुपये वसूल केला जाईल, किंवा तेवढा तो तिथल्या संबंधितांना 1 लाख कोटीचा टोल मिळेल. त्याचं कॉन्ट्रॅक्ट 30 वर्षासाठी दिलं जाईल, आणि 30 लाख कोटी रुपयाचा टोल हे कॉन्ट्रॅक्टर्स मंडळी, सरकार मिळवतील. यात शेतकऱ्यांचा काय फायदा आहे? शेतकऱ्यांचा काय विकास होणार आहे? उलट महाराष्ट्रातल्या नागरिकांचं नुकसान आहे. एक रस्ता असताना पुन्हा दुसरा रस्ता, आणि त्यावर टोल. शेतकऱ्यांचा फायदा कुठे आहे? शेतकऱ्यांचा फायदा करायचा असेल महाराष्ट्रामध्ये तर त्यांचं सिंचन क्षेत्र वाढलं पाहिजे. यासाठी हे राज्य सरकार प्रयत्न करत नाही. त्यासाठी 90,000 कोटी रुपयाची तरतूद करत नाही, आणि शक्तीपीठ महामार्गासाठी मात्र 1 लाख कोटीची तरतूद केली जाते. 20,000 कर्ज घेतलंही जातं. आता पुढे कसं कर्ज घ्यायचं याचीही प्लॅनिंग सातत्याने केलीच जाते. मित्रांनो, प्रकरण अत्यंत गंभीर आहे. 75,000 शेतकऱ्यांची आत्महत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये झाल्यात, सर्व विभागामध्ये मिळून. ही गोष्ट सरकारसाठी अत्यंत शरमेची बाब आहे. पण प्रश्न असा उपस्थित केला जातो की श्रम नावाची गोष्ट बी असायला हवी. आपण किती शरमेची बाब आहे म्हणून चालणार नाही. आपण जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा अशा पद्धतीने अभ्यास करतो तेव्हा प्रश्न उपस्थित होतो मित्रांनो, शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी आहे? शक्तीपीठ महामार्गाची आतली बातमी काय आहे? शक्तीपीठ महामार्गाने कुणाची तिजोरी भरली जाणार आहे? शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी केला जातोय? तो जर शेतकऱ्यांच्या हिताचा असेल किंवा शेतकऱ्यांच्यासाठी असेल तर मग हे नदी जोड प्रकल्प, ज्याला 90,000 कोटी रुपयाचा निधी लागतोय, हा निधी पुन्हा 1 लाख कोटीचं कर्ज घेऊन का पूर्ण केला जात नाही? यावर देवेंद्र फडणवीस काही बोलणार आहेत का? यावर राज्याचं सरकार काही बोलणार आहे का? शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये दिवसा ढवळ्या ही टाकलेली माती नाही का? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात मित्रांनो. जे शेतकरी आहेत, जे शेतकऱ्यांची लेकरं आहेत, ज्यांना शेतीचं प्रेम आहे, त्या सगळ्यांच्या लक्षात ही बाब आली असेल की 12 ते 15 लाख हेक्टर इतकी जमीन उलिठाखाली आणण्याची संधी असताना हे सरकार का करत नाही? आणि ज्याचा काहीही उपयोग नाही, केवळ हट्टासाठी, आपल्या अहंकारासाठी आपण राज्यातल्या शेतकऱ्यांच्या 20,000 एकर जमिनीवर सिमेंट आणि खड्डे टाकून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. देवेंद्रजी, कुठे फेडणार आहात हे पाप? आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.